तुमच्याकडे सुद्धा भेंडीची भाजी अजिबात खात नाही, आवडतच नाही, भेंडीची भाजी म्हटली तर नाकं मुरडतात, तर एकदा अशी ही भेंडीच्या भाजीमध्ये दही घालून अशी वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तर बघा. न खाणारे सुद्धा आवडीने मागून मागून खातील, चवीला इतकी भारी लागते. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे, 1/2 किलो भेंडी आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, ही बघा काढून घेतली आहे. यानंतर एका कपड्याने चांगली पुसून घ्यायची. यामध्ये ओलसरपणा नको, नाहीतर भेंडीची भाजी आहे ना ती चिकट बनते. यासाठी व्यवस्थित अशी हे बघा पुसून घ्यायची. भेंडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह फायबर असल्यामुळे भेंडीची भाजी ही खाल्लीच पाहिजे, कारण ती पौष्टिकसुद्धा आहे, केसांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. भेंडीची भाजी सगळी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर या पद्धतीने असे मोठे मोठे कापून घ्यायचे, हे बघा, आणि मधून चिरून घ्यायचे, म्हणजे यामध्ये काही किडे असतील तर ते आपल्याला वेगळे बाजूला काढता येतील. या पद्धतीने सगळी भेंडीची भाजी चिरून घ्यायची आहे, मधून चिरायची आणि त्यानंतर अशी ही चेक करायची, किडी असतील तर ते काढून टाकायची वेगळी. भेंडीची भाजी आपण फ्राय बनवतो किंवा सुकी भाजी बनवतो, पण मंडळी या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल तर मी 100% खात्री देते आवडणारच, न खाणारे सुद्धा आवडीने खातील. सगळी भेंडीची भाजी हे बघा चिरून घेतली आहे या पद्धतीने आणि एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता एक वाटण बनवूया आपण. यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक ओबडधोबड चिरून घेतलेला कांदा घातलाय. आता एक आल्याचा तुकडा घालूया. यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा घातल्या आहेत. एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. आता अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. तर अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही, 2-3 वेळा फिरवून घेतलं आहे आणि हे बघा या पद्धतीने असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. हे बघा मस्त असा या वाटणाचा सुगंध येतोय. असंच वाटून घ्यायचं, अजिबात पाण्याचा वापर केला नाही. तर आज आपण दही भेंडी बनवतोय. आपण नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी बनवणार आहोत. तुम्ही कधी बनवली नसेल तर अशी दही घालून ही भेंडीची भाजी बनवून बघा. यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आता तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता. यानंतर 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स आहे ती घातलेली आहे. यानंतर हे चांगलं दही मसाल्यांसोबत फेटून घ्यायचं. हे बघा चांगलं असं व्यवस्थित 1-2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. छान असं दही फेटून घेतलेलं आहे. टेक्स्चर पाहू शकता याचं, मस्त असं घट्टसर झालेलं आहे. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. 2-3 चमचे तेल घालायचं. यानंतर घालूया यामध्ये 1 चमचा जिरं. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचा, मस्त असा याचा सुगंध यायला पाहिजे. छान असं कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं. यानंतर यामध्ये आपण घालूया चिरून घेतलेली भेंडी. तर सगळी भेंडी मी 1/2 किलो यामध्ये घातलेली आहे. आता याला टॉस करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं चांगलं स्लो फ्लेमवर चांगली ही भेंडी कच्चेपणा थोडा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. 50% आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण आपण नंतरसुद्धा ही भेंडीची भाजी शिजवणार आहोत. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहत आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. भेंडीची भाजी चांगली एकसारखी मिक्स करून अशी चांगली परतून घेतलेली आहे. रंग थोडासा बदललेला आहे. आता यामध्ये मीठ घालूया. मीठ आपण नंतरसुद्धा घालणार आहोत, पण ही भेंडी आहे ती अळणी लागू नये आणि यामध्ये मिठाचा फ्लेवर थोडासा उतरावा यासाठी अगदी थोडंसं घातलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातले आहे. मीठ घातल्यानंतर परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं 1-8 मिनटं, म्हणजे मीठ यामध्ये चांगलं मिठाचा फ्लेवर उतरेल. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपली ही भेंडी चांगली यापेक्षा अजून भाजून घ्यायची गरज नाही. भेंडी छान अशी तेलावर परतून झाली आहे. आता ही काढून घेऊया. तर भेंडीची भाजी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. यानंतर याच पॅनमध्ये तेल घालायचं आहे. आता आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण यामध्ये घालायचं आहे. मी तिखट कमी वापरलेलं आहे. तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही इथे मिरच्याचं प्रमाण वाटणामध्ये वाढवू शकता किंवा लाल तिखट घालू शकता. हे वाटण चांगलं खमंग सुगंध येईपर्यंत 1-2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे यामधला कच्चेपणा जातो. आता दही मसाला आपण जे बनवून ठेवली होती पेस्ट ती घालायची. यामध्येच थोडंसं पाणी घालून घातलं आहे. मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी घातलं आहे. आता एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा दही घातल्या लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे, नाही तर दही फाटायला लागतं. चांगलं हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे.
रंगसुद्धा पाहू शकता, मस्त असा सुरेख रंग आलेला आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। तर भेंडी आपण फ्राय करताना सुद्धा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे इथे पण घालताना बेतानेच घालायचं। मी इथे अर्धा चमचाच फक्त मीठ घातलेलं आहे, नंतर तुम्ही टेस्ट करून घालू शकता। मिक्स करून घ्यायचं। यानंतर फ्राय करून ठेवलेली भेंडी यामध्ये घालायची आहे आणि भेंडी चांगली या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची, चांगली मिक्स करून घ्यायची। हे बघा, आधी आपण 50% ही भेंडीची भाजी शिजवून ठेवलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला ही भेंडीची भाजी शिजवायला जास्त वेळ लागणार नाही। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एक उकळी काढून घ्यायची याला आणि त्यानंतर झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे हा मसाल्याचा फ्लेवर आणि मसाल्याचा सुगंध या भाजीमध्ये उतरेल आणि मसाला चांगला भाजीला लागेल। 5 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर मी भाजी शिजवून घेतली आहे। पाहू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे। दही घातल्यामुळे याला तेलसुद्धा सुटलेलं आहे चांगलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मस्त आपली चमचमीत दही भेंडी मसाला तयार झालेला आहे। मंडळी, भेंडीची भाजी तुम्ही केली असेल बऱ्याच वेळा, पण ह्या पद्धतीने कधी बनवली नसेल ना, तर न खाणाऱ्यांना ह्या पद्धतीने तुम्ही अशी ही भेंडीची भाजी बनवून दिली तर नक्कीच खातील। चवीला खूप छान लागते, अजिबात चिकट बनत नाही। अशी सुकी भाजी बनवली तर कधी कधी ती मिळमिळीत लागते आणि म्हणूनच आवडत नाही बऱ्याच जणांना। तर या पद्धतीने तुम्ही अशी दही भेंडी मसाला बनवून द्या, नक्कीच आवडीने मागून मागून खातील। तुम्ही भेंडीची भाजी कशा पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करीन। आजची रेसिपी भेंडी मसाला ही दही भेंडी मसाला बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा।